इडली म्हटलं की लगेच आपण दक्षिणकडच्या चवीला आठवण करतो. ही इडली हलकी, पौष्टिक आणि सगळ्यांचीच आवडीची आहे. पण आज आपण पाहणार आहोत अशी खास पद्धत ज्यामध्ये फक्त 2च साहित्य वापरून अगदी नरम, पांढरी शुभ्र आणि लुसलुशीत इडली घरच्या घरी कशी करता येईल ते पाहणार आहोत. यासाठी मी कुठलेही महागडे साहित्य न वापरता अगदी घरात जे तांदूळ उपलब्ध आहेत त्याच तांदळापासून बनवणार आहे. रेशनचे तांदूळ हे सर्वांनाच परवडणारे आहेत आणि हे तांदूळ सर्वांकडे उपलब्ध असतात. रेशनचे तांदळापासूनही नरम, पांढरी, शुभ्र आणि मऊ लुसलुशीत इडली घरच्या घरी आपण बनवू शकतो. या इडलीमध्ये आपण काही जास्तीचे साहित्य घातले नाही, फक्त 2 साहित्य घालून ही अशी पांढरी, शुभ्र, मऊ, लुसलुशीत अशी इडली तयार केली आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला रेसिपीची पूर्ण माहिती मिळेल. नमस्कार, मी रसिका. रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर सर्वप्रथम इडली बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ. तर मी इथे रेशनचे तांदूळ घेतले आहेत. ही 1 वाटी, ही 2री वाटी आणि ही 3री वाटी. इथे मी 3 वाटी तांदूळ घेतले आहेत आणि त्याच वाटीने 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे. डाळ आणि तांदूळ धुवून घेऊया. डाळ एकच पाण्याने धुवायची आहे. इथे मी डाळ एकच पाण्याने धुतली आहे आणि यामध्ये पुरेसा पाणी घालून धुतलेली डाळ बाजूला ठेवूया आणि तांदूळ धुवून घेऊया. आता तांदूळ धुवून घेऊया. तर तांदूळ रेशनचे आहेत त्यामुळे चोळून 4 ते 5 पाण्याने धुवून घेऊया. आता सकाळचे 10 वाजले आहेत आणि 10 वाजता मी डाळ आणि तांदूळ भिजत घालत आहे आणि संध्याकाळी 6 वाजता ही डाळ आणि तांदूळ आपण दळून घेणार आहोत. तर इथे मी 4 पाण्याने तांदूळ धुवून घेतले आहेत आणि यामध्ये पुरेसं पाणी घालून झाकून 7 ते 8 तास डाळ आणि तांदूळ आपल्याला असंच ठेवायचं आहे. तर इथे संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि मी इथे डाळ आणि तांदूळ दळायला घेतला आहे. डाळ आणि तांदूळ दळताना आपल्याला डाळीमधलं सगळं पाणी वापरायचं आहे. या पद्धतीने प्रत्येक वेळेस डाळ तांदूळ फिरवताना त्यामध्ये डाळीमधलं पाणी घालायचं आहे. मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि हे डाळ आणि तांदळाचं मिश्रण आपण एका स्टीलच्या डब्यामध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने डाळ आणि तांदूळ दळून घेत आहे. याच पद्धतीने तुम्ही डाळ आणि तांदूळ दळून घ्या. तर इथे आपण सगळी डाळ आणि तांदूळ दळून घेतली आहे. या पद्धतीने आपण स्टीलच्या डब्यामध्ये हे डाळ तांदळाचं मिश्रण काढलं ना तर हे पीठ चांगलं फर्मेट होतो आणि इडल्या छान मऊ लुसलुशीत होतात. एकदा हे पीठ तळापासून मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून उबदार ठिकाणी हा डब्बा ठेवूया. म्हणजे काय, पीठ छान फर्मेट होईल आणि इडल्या छान मऊ होतील. डब्याला झाकण लावूया आणि हा डब्बा 9 ते 10 तासासाठी उबदार ठिकाणी ठेवूया. म्हणजे पीठ छान फर्मेट होईल आणि पीठ छान हलकं होईल. तर इथे मी सकाळी 7 वाजता बघत आहे. तर पीठ तुम्ही पाहू शकता किती हलकं झालं आहे. या डब्यामधलं पीठ मी थोडं या पातेलीमध्ये काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता पीठ किती छान फर्मेंट झालं आहे. फक्त 2 साहित्यच यामध्ये आहे. नाही मेथीदाणा, नाही साबुदाणा, नाही पोहे, कुठलेही जास्तीचे साहित्य आपण यामध्ये घातले नाहीत. फक्त डाळ आणि तांदूळच आहेत. यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. छान पीठ मिक्स करून घेऊया. इडलीचं बॅटर तयार आहे. आता इथे मी इडली पात्र घेतलं आहे. इडली पात्राला या पद्धतीने तेल लावून घेऊ म्हणजे इडल्या आपल्या पटकन निघतील. तर इथे सगळ्या प्लेटांना मी ऑइल लावून घेतलं आहे. आता यामध्ये बॅटर घालूया. प्लेटांमध्ये बॅटर घालताना थोडं कमीच घाला म्हणजे त्याला फुलायला जागा मिळेल आणि छान इडली फुलली जाईल. तर मी ते 1-1 चमचाच बॅटर या प्लेटमध्ये घालत आहे. याच पद्धतीने आपण सगळ्या प्लेटा भरून घेऊया. हे ते मी सगळे पात्र भरून घेतले आहे. या पद्धतीने थोडं टॅप करून घेऊया म्हणजे हवेची पोकळी शिल्लक राहणार नाही आणि इडल्या छान स्पंची होतील. तर इथे दोन्ही इडलीचे पात्र मी भरून घेतले आहेत आणि इथे गॅसवर एकीकडे कुकर आणि एकीकडे इडलीचं भांडं ठेवलं आहे. पाणी गरम झालं आहे.
या भांड्यामध्ये इडलीचं पात्र ठेवूया आणि कुकरमध्ये पण एक ठेवूया. कुकरची रिंग काढून घेतली आहे. शिट्टी आणि रिंग काढून घ्या. 10 मिनिटांनंतर पाहतोय इडली छान स्टीम झाली आहे. दोन्ही इडलीचे पात्र काढून घेऊया. तर इथे दोन्ही इडलीचे पात्र काढून घेतले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान फुलले आहेत. इडली पात्रातून काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता बघा, इडल्या आपल्या अजिबात चिटकल्या नाहीत आणि किती इझिली निघत आहेत. पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत इडली आपली तयार झाली आहे. वाव, तुम्ही पाहू शकता किती मऊ लुसलुशीत इडली तयार आहे. तर इथे मी प्लेटमध्ये सगळ्या इडल्या काढून घेतल्या आहेत. तर तुम्हाला ही इडलीची रेसिपी कशी वाटली? किती साधी सोप्या पद्धतीने आपण सांगितली आहे आणि कोणीही करू शकेल इतकी साधी सोपी पद्धत आहे. काही जास्तीचे साहित्य नाही. अशाच कमी साहित्यामध्ये साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी बघायची असतील तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. एक लाईक करा. धन्यवाद.